नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार असा रव्याचा केक कसा करायचा ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होतो, मॉइस्ट होतो, जाळीदार होतो, लहान मुलांना सुद्धा इवन अगदीच तुम्ही हा केक अगदीच देऊ शकता। अतिशय सुंदर होतो, बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे, जाळीदार झालेला आहे। जरूर अशा पद्धतीने हा केक तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे। तर बघू शकाल अतिशय सुंदर झालेला आहे। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे सुरुवातीला एका बोलमध्ये इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड रवा घेतला तरी सुद्धा चालणार आहे। 1 कप बारीक रवा घातला। यामध्येच आपल्याला अर्धा कप इथे मी जी आपली नॉर्मल साखर असते ना, ती साखर घेतलेली आहे। तर ही साखर यामध्ये घालायची आणि यामध्ये आपल्याला आता गरम दूध घालायचं आहे किंवा कोमट दूध असेल तरी सुद्धा चालणार आहे। तर यातलं 1 कप दूध घेतलं, यातलं अर्ध दूध घातलं। हे व्यवस्थित कंबाईन करायचं, मिक्स करून घ्यायचं। हे बघा, गरम दूध घातल्यामुळे काय होतं ना, रवा लगेचच फुलून येतो। तर बघू शकाल हे मिक्स करून झालं। यातलं थोडंसं अजून दूध घातलं आणि अजून साधारण पाव कप दूध शिल्लक आहे। तर आपल्याला संपूर्ण 1 कप दूध इथे लागणार आहे। ते पुढे सांगतेच कसं कसं आपल्याला घालायचं आहे, ठीक आहे। हे व्यवस्थित कंबाईन करायचं, मिक्स करायचं, झाकण ठेवायचं, 15 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। त्यानंतर आता नेक्स्ट प्रोसेस करायची ती म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे, त्यामध्ये त्या भांड्याला व्यवस्थित आपल्याला तेल ब्रश करून घ्यायचं आहे संपूर्ण चारी बाजूंनी। बघू शकाल तेल व्यवस्थित इथे ग्रीस केलं। यामध्ये आता 1 चमचाभर आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ व्यवस्थित आपल्याला ह्या भांड्याला लावून घ्यायचं आहे। जे एक्सेस पीठ आहे ते काढून टाकायचं आणि संपूर्ण भांड्याला हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं किंवा बटर पेपरचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे। त्यानंतर इथे पाव कप टुटी फ्रुटी घेतलेली आहे। तर टुटी फ्रुटीमध्ये आपल्याला 1 चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे, हे मिक्स करायचं। असं केल्यामुळे केक तुमचा बसत नाही, त्यामुळे ही प्रोसेस अत्यंत गरजेची आहे। आता मिश्रणसुद्धा आपलं साधारण 15 मिनिटं मुरलेलं आहे। रवासुद्धा छान फुलून आलेला आहे, बघू शकाल इथे तुम्ही, आणि साखरही संपूर्ण विरघळलेली आहे, ठीक आहे। आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे रव्याचं मिश्रण आहे, तर हे संपूर्ण मिश्रण आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर संपूर्ण मिश्रण इथे भांड्यामध्ये घालून झालं की इथे मी पाव कप इथे मिल्क पावडर घालते। त्यानंतर पाव कपच यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे। व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे, त्याच्यामुळे मी इसेन्स घालणार नाही, ठीक आहे। त्यानंतर पाव कप इथे आपल्याला मेल्ट केलेलं साजूक तूप घालायचं आहे। आता यामधलं थोडंसं अजून दूध यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर बघू शकाल दूध थोडंसं घालून घेतलं, मिक्सरचं झाकण लावायचं आणि व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर बघू शकाल छान असं स्मूथ ह्याचं बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे। एकदम लंप फ्री आहे आणि एकदम स्मूथ टेक्स्चर याला आलेलं आहे। तर बघू शकाल एकदम रिबन कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवून तयार झालं। आता एका बोलमध्ये हे संपूर्ण बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर बघू शकाल व्यवस्थित ह्याची कन्सिस्टन्सी इथे झालेली आहे। त्यानंतर आता काय करायचं, हे मिश्रण बोलमध्ये काढून झालं की यामध्ये ही टुटी फ्रुटी घालायची आणि ही टुटी फ्रुटी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची मस्त। तर हे व्यवस्थित आता मिक्स करून झालं की यामधलं आता साधारण 2 अजून चमचे दूध यामध्ये घातलं, मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं आपल्याला हे दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकाल यातलं थोडं थोडं दूध घालते आणि हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते मस्त। तर हे संपूर्ण आता मिक्स करून झालेलं आहे। बघू शकाल कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची तुमची झाली पाहिजे, खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही। तर संपूर्ण 1 कप दूध इथे मला लागलेलं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे। ही 1 टीस्पून बेकिंग पावडर यामध्ये घालायची। यावरती आता 2 चमचे लिंबाचा रस यावरती मी घालते, कारण यामध्ये कोणताही आंबट पदार्थ आपण घातलेला नाही आहे सुरुवातीला, म्हणून लिंबाचा रस यामध्ये 2 चमचे घालायचा ॲक्टिवेट करण्यासाठी। आणि हे कट आणि फोल्ड या मेथडनी व्यवस्थित आपल्याला कंबाईन करायचं आहे, ओव्हर मिक्स अजिबातही करायचं नाही। आता हे मिक्स करून झालं की ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये लगोलग हे मिश्रण घालून घ्यायचं मस्त। तर बघू शकाल छान दिसतंय हे मिश्रण। यावरती आता थोडीशी मी टुटी फ्रुटी घालून घेते मस्त। आता कुकर ऑलरेडी प्रीहीट केलेला आहे। कुकरची शिट्टी काढायची, रिंग काढायची आणि हा डबा आपल्याला या कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे। कुकर हाय हीटवरती 5 मिनिटं व्यवस्थित प्रीहीट आधी करून घ्यायचं। शिट्टी आणि
रिंग आपल्याला काढून टाकायची आहे, कुकरचं झाकण लावायचं आणि मंद आचेवरती हा केक आपल्याला साधारण 45 मिनटं तरी बेक करून घ्यायचा आहे. तर बघू शकाल मंद गॅस केला आणि हा केक व्यवस्थित 45 मिनटं इथे बेक करून घेतलेला आहे आणि रंग बघू शकाल ह्या केकचा काय सुंदर आलेला आहे आणि किती सुंदर हा फुलून वरती आलेला आहे. जबरदस्त मस्त काय सुंदर हा केक दिसतोय बघू शकाल. आणि यामध्ये जर सुरी घालून बघितली तर ही सुरी इझिली निघून येते आणि क्लीन येते, बॅटर अजिबातही चिकटलेलं नाही आहे, म्हणजेच आपला केक व्यवस्थित बेक झाला. आता यावरती एक किचन टॉवेल आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि संपूर्ण हा केक गार करून घ्यायचा. तर बघू शकाल हा केक संपूर्ण गार करून घेतला. सुरीच्या साहाय्याने ह्याच्या कडा आपल्याला सुरुवातीला सोडवून घ्यायच्यात. हे बघा अशा पद्धतीने यावरती एक प्लेट उपडी करून ठेवायची, थोडंसं टॅप करायचं आणि हा केक आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे. वा जबरदस्त काय सुंदर दिसतोय हा केक बघू शकाल. इथे तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकाल ह्या केकचं किती सुंदर आलेलं आहे आणि किती छान फुलून वरती आलेलं आहे. अजिबातही कुठेही सिंक झालेला नाही आहे, जाळीदार झालेला आहे आणि एकदम सुंदर होतो चवीला. जरूर अशा पद्धतीने हा केक तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे. आता हा केक आपण कट करून घेऊयात. तर बघू शकाल इझिली हा केक कट होतोय, कुठेही बॅटर अजिबातही सुरीला चिकटत नाही आहे. बघू शकाल इथे तुम्ही मस्त काय सुंदर कट होतोय बघू शकाल. वा जबरदस्त रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेलं आहे. आणि हे बघा यातला एक पीस तुम्हाला दाखवते सुद्धा. काय जाळीदार हा केक झालेला आहे, इतका मॉइस्ट जाळीदार ज्युसी अतिशय सुंदर होतो. बघू शकाल किती सुंदर झालेला आहे. लहान मुलांना सुद्धा अगदीच हा केक तुम्ही देऊ शकता, त्यांनाही नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. मस्त जाळीदार हा केक झालेला आहे. अजून एक पीस तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते, बघू शकाल इथे तुम्ही मस्त. जरूर अशा पद्धतीने हा मस्त रव्याचा केक घरीच तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची 100% खात्री आहे. लहान मुलांना सुद्धा हा केक अगदीच तुम्ही देऊ शकता. या केकचे पीसेस केल्यानंतर हा केक तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये जरी भरून ठेवला आणि फ्रीजमध्ये जरी ठेवला तरीसुद्धा 7 ते 8 दिवस हा केक व्यवस्थित टिकतो. करून बघा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. तोपर्यंत बाय.